हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. मी प्रोफेसर मयुरी पंकज चोरगे, DCC या सब्जेक्टच्या अंडर आपण टॉपिक नंबर 5 दॅट इज रेफरन्स मॉडेल शिकत आहोत. बरोबर. मग याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये डेटा लिंक लेअर म्हणजे काय आणि त्याने कोणकोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेल्या आहेत याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करणार आहोत दॅट इज ॲड्रेस रिझॉल्युशन प्रोटोकॉल. आता हा जो काही प्रोटोकॉल असणार आहे तो का यूज केला जातो बघूया आपण, किंवा ह्याचा मेन टास्क काय आहे त्याच्याबद्दल सुद्धा थोडं डिस्कशन करूया. तर हा जो काही प्रोटोकॉल असणार आहे हा खूप इम्पॉर्टंट प्रोटोकॉल असणार आहे नेटवर्क लेअरमध्ये. OSI मॉडेलच्या जो काही नेटवर्क लेअर असणार आहे त्या नेटवर्क लेअरमध्ये हा जो काही ॲड्रेस रिझॉल्युशन प्रोटोकॉल असणार आहे हा खूप इम्पॉर्टंट रोल परफॉर्म करतो. ओके. आता ह्याचा यूज करून काय करू शकतो आपण, तर जो काही मीडिया ॲक्सेस कंट्रोल म्हणजेच कोण मॅक हा काय केला जातो सिस्टीमच्या IP ॲड्रेसला दिला जातो. मॅक ॲड्रेस काय केला जातो ARP प्रोटोकॉलचा यूज करून, पुन्हा एकदा सांगते मी, ARP प्रोटोकॉलचा यूज करून मॅक ॲड्रेस कोणाला दिला जातो तो सिस्टीमच्या IP ॲड्रेसला दिला जातो. मॅक ॲड्रेस आपण बघतोच ना जनरली, प्रॅक्टिकलच्या वेळी आपण बघितलेलं बघा, प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर तिथं येतोय मॅक ॲड्रेस IP ॲड्रेस. बरोबर. मग ह्या ARP प्रोटोकॉलचा यूज करून म्हणजेच ॲड्रेस रिझॉल्युशन प्रोटोकॉलचा यूज करून काय केलं जातं तर मॅक ॲड्रेस फाइंड आउट केला जातो, जो काय केला जातो सिस्टीमच्या IP ॲड्रेसला दिलेला असतो. लक्षात येतं आहे? ओके. आता हा जो काही ॲड्रेस रिझॉल्युशन प्रोटोकॉल असणार आहे त्याचा मेन टास्क काय आहे, तर तो काय करतो, जे काही 32 बिट IP ॲड्रेस असणार आहेत म्हणजेच IP व्हर्जन 4साठी लागणारे जे काही 32 बिट IP ॲड्रेस असणार आहेत त्याचं कन्व्हर्जन कशात करतो 48 बिट मॅक ॲड्रेसमध्ये करतो. लक्षात येते काय बघा, हा जो काही ॲड्रेस रिझॉल्युशन प्रोटोकॉल असणार आहे ARP ह्याचा मेन टास्क मी काय सांगितलं, तर तो काय करतो जे काही 32 बिट IP ॲड्रेस असणार आहे त्याचं कन्व्हर्जन 48 बिट मॅक ॲड्रेसमध्ये केलं जातं. लक्षात येतं आहे? ओके. आता ॲक्च्युली याचं वर्किंग कसं होतं आहे नेमकं ते बघूया आपण. हो ॲड्रेस रिझॉल्युशन प्रोटोकॉल वर्क्स त्याच्याबद्दल बघूया. म्हणजेच हा जो काही प्रोटोकॉल असणार आहे त्याचं नेमकं वर्किंग कसं होतं, तर ज्या काही ऑपरेटिंग सिस्टीम असणार आहेत IP व्हर्जन 4 नेटवर्कमध्ये त्या सगळ्यांच्या इथं कोण असतो तर ARP कॅशे असतो. ओके. आता ARP कॅशे कशासाठी असतो, त्या इम्पॉर्टंट जे काही टर्म्स असणार आहेत त्याच्यामध्ये त्याचा पण आपण 1 by 1 स्टडी करणारच आहोत. पण जेव्हा होस्ट रिक्वेस्ट करतं मॅक ॲड्रेससाठी ते काय करतं पॅकेट सेंड करतं अनादर होस्टला. लँडमध्ये काय करतं अनादर होस्टला पॅकेट सेंड करतं. त्यावेळी ते काय चेक करतं, तर हा जो काही ARP कॅशे असणार आहे ते काय करतात, तर त्याचं जे काही ARP कॅशे असणार आहेत ते मॅक ॲड्रेसमध्ये ट्रान्सलेशनला ऑलरेडी प्रेझेंट आहेत का ते चेक केले जातात. मी पुन्हा एकदा सांगते, जेव्हा होस्ट रिक्वेस्ट करतो मॅक ॲड्रेससाठी की पॅकेट सेंड करा अनादर होस्टला लँडमध्ये, तर त्यावेळी ते काय चेक करतात, त्यांचं जे काही ARP कॅशे असणार आहे तो काय चेक करतो, तर जो काही मॅक ॲड्रेस असणार आहे तो ट्रान्सलेशनल ऑलरेडी प्रेझेंट आहे का, कोण मॅक ॲड्रेस ट्रान्सलेशन ऑलरेडी प्रेझेंट आहे का हे चेक कोण करतं, तर ARP कॅशे. लक्षात आलं सर्वांच्या? ARPचं ॲक्च्युअल वर्किंग काय असते ते, तर सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये IP व्हर्जन 4 नेटवर्कमध्ये ARP कॅशे इन्क्लुडेड असतो. तर तो काय करतो, ज्यावेळी होस्ट रिक्वेस्ट करतो मॅक ॲड्रेससाठी की डेटा पॅकेट सेंड करा दुसऱ्या होस्टला लँडमध्ये, तर त्यावेळी काय चेक केले जातात, त्याचा जो काही ARP कॅशे असतो आहे तो चेक करतो आहे की जो काही मॅक ॲड्रेस ट्रान्सलेशन असणार आहे तो ऑलरेडी प्रेझेंट आहे का हे चेक करतो. बरोबर. आता ही प्रोसेस होत असणारा त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट टर्म्स असणार आहेत. ते कोणकोणते इम्पॉर्टंट टर्म्स आहेत, तर पहिली आहे ARP कॅशे, दुसरी आहे ARP कॅशे टाईम आउट, नेक्स्ट असणार आहे ARP रिक्वेस्ट आणि लास्ट असणार आहे ARP रिस्पॉन्स, त्यालाच आपण रिप्लायसुद्धा म्हणू शकतो. ओके. तर ARP कॅशे म्हणजेच काय, तर
आफ्टर रिझॉल्विंग द मॅक ॲड्रेस रिझॉल्व केल्यानंतर जे काही ARP सेंड करतात कॅशेला, कशासाठी तर टेबलमध्ये स्टोअर करण्यासाठी, फ्युचर रेफरन्ससाठी टेबलमध्ये स्टोअर करण्यासाठी ARP काय केले जातात, सेंड केले जातात. बरोबर, मॅक ॲड्रेस रिझॉल्व केल्यानंतर. तर जे काही सबसिक्वेंट कम्युनिकेशन असणार आहे ते काय यूज करतं, तर त्या टेबलमधून मॅक ॲड्रेस यूज करतं. लक्षात येतं आहे ARP कॅशे कशासाठी असतो. ओके, आता नेक्स्ट असणार आहे ARP कॅशे टाईमआउट. ओके, कोण आहे ARP कॅशे टाईमआउट. आता याच्यामध्ये काय केलं जातं, हा असा टाईम असतो ज्याच्यामध्ये मॅक ॲड्रेस काय केला जातो, ARP कॅशेमध्ये रिसाईड केला जातो. हा असा टाईम असतो, इट इज द टाईम, असा टाईम असतो ज्याच्यामध्ये मॅक ॲड्रेस काय केला जातो, ARP कॅशेमध्ये रिसाईड केला जातो. दॅट इज ARP कॅशे टाईमआउट. नेक्स्ट असणार आहे ARP रिक्वेस्ट. आता ARP रिक्वेस्ट म्हणजेच काय, तर जे काही पॅकेट्स असणार आहेत ते ओव्हर दी नेटवर्क ब्रॉडकास्टिंग करण्यासाठी, कशासाठी ब्रॉडकास्टिंग करायचं, तर व्हॅलिडेट करण्यासाठी नेटवर्कमध्ये पॅकेट्स काय केले जातात, ब्रॉडकास्टिंग केले जातात. ओके, तर ते कधी केलं जातं, जेव्हा अक्रॉस दी डेस्टिनेशन मॅक ॲड्रेस प्रेझेंट आहे की नाही त्या व्हॅलिडेशनसाठी काय केले जातात, ओव्हर दी नेटवर्क ते पॅकेट ब्रॉडकास्टिंग केले जातात. लक्षात येते का, दॅट इज ARP रिक्वेस्ट. आणि लास्ट वन असणार आहे ARP रिस्पॉन्स, त्यालाच आपण काय म्हणतो, ARP रिप्लाय. बरोबर, मग जो काही मॅक ॲड्रेस रिस्पॉन्स असणार आहे तो काय केला जातो, सोर्स काय करतो, रिसीव करते. कुठून, तर डेस्टिनेशनकडून. लक्षात येते का बघा, जो काही मॅक ॲड्रेसचा रिस्पॉन्स येतो आहे म्हणजेच सोर्स रिसीव करतो आहे कोणाकडून, तर डेस्टिनेशनकडून. कशासाठी, तर फ्युचर कम्युनिकेशन ऑफ डेटा घडवून आणण्यासाठी सोर्स काय करतो आहे, डेस्टिनेशनकडून आलेला मेसेज काय करतो आहे किंवा डेस्टिनेशनकडून आलेला रिस्पॉन्स रिसीव करते, फ्युचर कम्युनिकेशन ऑफ डेटा घडवून आणण्यासाठी. लक्षात येते सर्वांच्या. सो ह्या काय होत्या, ARPच्या इम्पॉर्टंट काही टर्म्स होत्या. आता आपण बघितला तो कशाबद्दल बघितलं, तर प्रोटोकॉल कुठला बघितला आपण, ARP हा प्रोटोकॉल बघितला. बरोबर, आता त्याच्यानंतर आपण बघतोय नेटवर्क लेयर. तर याच्यामध्ये आपण 2 पॉईंट्स बघूया. जे काही ॲड्रेसेस असणार आहेत ते. ओके, आता क्लासलेस आणि क्लासफुल ॲड्रेसेसमध्ये बघा, क्लासलेस ॲड्रेसिंग, क्लासफुल ॲड्रेसिंग हे शब्द तुम्ही ऐकलेला आहे. बरोबर, मग क्लासलेस आणि क्लासफुल ॲड्रेसिंग म्हणजेच काय, तर हे दोन्ही कॅरेक्टरिस्टिक्स कोणाचे असणार आहेत, IP ॲड्रेसिंगचे. जे काही क्लासलेस आणि क्लासफुल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कोणाचे आहेत, IP ॲड्रेसिंगचे आहेत. बरोबर, आणि हे जे काही IP रूटिंग प्रोटोकॉल्स असणार आहेत त्यामुळे काय होतं, अमाऊंट ऑफ कन्फ्युजन होऊ शकतं तिथं. लक्षात येते की बघा, IP रूटिंग प्रोटोकॉल्सच्या वेळी काय होऊ शकतं, अमाऊंट ऑफ कन्फ्युजन एक्झिस्ट होऊ शकतं. तर त्यावेळी क्लासलेस आणि क्लासफुल ह्या ज्या काही टर्म्स असणार आहेत त्याचे आता कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूया. तर क्लासलेस ॲड्रेसिंग आणि क्लासफुल ॲड्रेसिंग कशासाठी रेफर केलं जातं, तर 2 डिफरंट मार्गांनी यूज केलं जातं IP ॲड्रेसेससाठी. ओके, आता हे कशावर डिपेंड असतं, तर जे काही स्ट्रक्चर असणार आहे, स्ट्रक्चर ऑफ सबनेटेड IP ॲड्रेस, त्याच्यासाठी ते काय केलं जातं, रेफर केलं जातं. तर क्लासलेस ॲड्रेसिंग जे असणार आहे ते काय करतं, 2 पार्ट ऑफ व्ह्यू ऑफ IP ॲड्रेस. लक्षात येते काय बघा, आणि क्लासफुल ॲड्रेसिंग जे असणार आहे ते 3 पार्ट व्ह्यू असणार आहे. क्लासफुल IP ॲड्रेस आणि क्लासलेस IP ॲड्रेसबद्दल बघतोय आपण. जो काही क्लासलेस ॲड्रेसिंग असणार आहे तो काय यूज करतो, तर 2 पार्ट व्ह्यू यूज करतो. आणि क्लासफुल ॲड्रेसिंग काय यूज करतं, तर 3 पार्ट व्ह्यूज IP ॲड्रेस यूज करतो. बरोबर, आता क्लासफुल ॲड्रेसिंगचा यूज करून आपण काय करतो, 8, 6 और 24 बिट नेटवर्क फील्ड काय करतो आपण यूज करतो ॲड्रेसेससाठी. बरोबर, आणि ते कशावर बेस्ड असतात, तर ते क्लास डिवाईड केलेले असतात बघा, क्लास A, B, C जे काही ॲड्रेसिंग रूल्स असतात ना त्याच्यावर ते काय असतात, डिपेंड असतात. लक्षात येते सर्वांच्या. ओके, तर क्लासलेस ॲड्रेसिंगचा यूज करून नेटवर्क आणि जे काही सबनेट पार्ट्स असणार आहेत ते काय केले जातात, क्लासफुल व्ह्यूज थ्रू कंबाईंड केले जातात सिंगल पार्टमध्ये. त्यालाच आपण सबनेट किंवा प्रिफिक्स असं म्हणतो. मग त्यावेळी ॲड्रेसिंग एंडिंग काय करतात, होस्ट पार्टला येतात.
ओके, मग आता क्लासलेस राउटिंग प्रोटोकॉल आणि क्लासफुल राउटिंग प्रोटोकॉल जे असणार आहेत ते काय करतात, डिफरंट IP रूटिंग प्रोटोकॉल्सचे फीचर यूज करतात. आता हे जे काही फीचर्स असणार आहेत ते एनेबल पण करू शकतो आपण किंवा डिसेबल पण करू शकतो. ओके, मग राउटिंग प्रोटोकॉल काय करतो, त्याचं जे काही नेचर असणार आहे, मग क्लासलेस असेल किंवा क्लासफुल डिपेंड, बरोबर, ते आपण काय करू शकतो, एनेबल किंवा डिसेबलसुद्धा करू शकतो. लक्षात येतं आहे का? ओके, सो आज आपण नेटवर्क लेअरमध्ये काय बघितलं, ॲड्रेसेस 2 टाईपचे बघितले, क्लासफुल आणि क्लासलेस. क्लासफुल असणार आहे ते काय असणार आहे, तर 2 डिफरंट वेजने थिंक करू शकतो आपण, बरोबर. त्याच्यामध्ये काय असणार आहेत क्लासफुलमध्ये, तर ते 2 पार्ट व्ह्यूज असणार आहे असं आपण म्हणतो, बरोबर. क्लासलेस काय करतं, 2 डिफरंट व्ह्यूज यूज करतं IP ॲड्रेसचे, तर क्लासफुल काय करतं, 3 पार्ट व्ह्यूज यूज करतं, बरोबर. आणखीन काय बघितलं आजच्या लेक्चरमध्ये आपण, तर ARP प्रोटोकॉल म्हणजे काय बघितलं, त्याच्यानंतर काय बघितलं, ॲक्च्युअल वर्किंग त्याचं कसं होतं ते बघितलं, आणि वर्किंग करत असताना त्याच्या ज्या काही इम्पॉर्टंट टर्म्स असणार आहेत, मग त्या ARP कॅशे असेल, ARP कॅशे टाईम आऊट, ARP रिक्वेस्ट, ARP रिस्पॉन्स, त्यालाच आपण काय म्हणतो ARP रिप्लाय, याच्याबद्दल आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे, बरोबर. तर इथं आपलं आजचं लेक्चर कंप्लीट होतं आहे. थँक्यू.